श्रोते हो, मणक्याच्या आजारावर विना ऑपरेशन स्पायनोकेअर ट्रीटमेंट या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण श्रीरामपूरचे आयुर्वेदिक मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील नवले सरांशी बोलणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, मणक्याचं ऑपरेशन करताय? थांबा, अगोदर स्पायनोकेअर ट्रीटमेंट या पर्यायाचा विचार करा. डॉक्टर, आज कार्यक्रमामध्ये तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आहे, मणक्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला हा कधी दिला जातो? मणक्यात जेव्हा गॅप पडतो, म्हणजे दोन मणके जवळ येतात आणि मणक्याची गादी दबते आणि ती बाहेर येते, बाहेर येऊन ते समोरील नसला दाबते, त्यावेळेस आपल्याला मणक्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला हा दिला जातो. यात नक्की होतं काय? मणक्याची गादी बाहेर येऊन मणक्याच्या मधला जो कॅनल असतो, त्याला स्पायनल कॅनल म्हणतो आपण, तो नॅरो होतो, त्याची जागा कमी होते आणि मग त्याच्यातून जाणाऱ्या ज्या आपल्या नसा असतात त्या नसा दबतात आणि त्यामुळे आपल्याला खाली पायाला मुंगे येणे, पाय बधीर होणे, चालताना त्रास होणे, पायामध्ये आग होणे या पद्धतीची लक्षणं जाणवतात. सोबत आपल्याला वरती कंबरदुखी जाणवते, वाकताना त्रास होतोय, आपल्याला जास्त वेळ उभं राहता येत नाहीये, जास्त वेळ बसून काम करता येत नाहीये, वाकून कुठलंही काम करता येत नाहीये, हा त्रास आपल्याला होतो. हा सेम त्रास कमरेचा जो आहे तसाच मानेला देखील होत असतो. श्रोते हो, या सगळ्या व्याधींवर जर का आपल्याला विना ऑपरेशन स्पायनोकेअर ट्रीटमेंट हवी असेल तर आजच भेटा आयुर्वेदिक मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील नवले सरांशी. डॉक्टर स्वप्नील नवले यांचे नवले मणक्याचे हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्रीरामपूर. मोबाईल 9665 23 98 58. जेव्हा डॉक्टर मणक्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात तेव्हा सुद्धा आपण हे ऑपरेशन थांबवू शकतो का? यावर विना ऑपरेशन स्पायनोकेअर ट्रीटमेंट करतो, ही ट्रीटमेंट करतो म्हणजे नेमकं काय करतो त्याविषयी सांगा. स्पायनोकेअर ट्रीटमेंटने आपण मणक्याचे ऑपरेशन टाळतोय पेशंटचे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आपण याच्यात नक्की काय करतोय. तर साधा सिंपल विषय आहे. होतंय काय की दोन मणके जवळ येत आहे, ती गादी दबते, ती बाहेर जाते आणि ती नसला दाबते. मग यात करायचं काय? सर्वात महत्त्वाचं मेन बेसिक गोष्ट अशी करायची आपल्याला की त्यातले दोन मणक्यामध्ये स्पेस फॉर्म करून ती गादी मागे आली, नस मोकळी झाली की विषय संपला, ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही. मग आपण करतो कशा पद्धतीने? तर आपण सगळ्यात पहिले महत्त्वाचं काम काय करतो इथं की पेशंटच्या वेदना थांबवतो. वेदना थांबल्या म्हणजे त्याचा त्रास कमी होतो. त्यानंतर त्या पॅरास्पायनल मसल, तिथले लिगामेंट, याला आलेली जी सूज आहे ती आपण सूज कमी करतो. त्या ठिकाणी आपण मर्मचिकित्सा करून जी मणक्याची बिघडलेली स्थिती आहे त्याला आपण परत स्वस्थितीत आणतो. त्यानंतर त्याच वेळेस जी गादी मणक्याची बाहेर गेलेली आहे ती आपण आतमध्ये घेतो. त्याच्याने काय होतंय, ती नस मोकळी होते. नस मोकळी झाली म्हणजे तुमच्या खाली होणाऱ्या मुंग्या, आग किंवा बधीरपणा हा बंद होतो. आता सर्वात महत्त्वाचं काम त्यानंतर काय केलं जातं, त्या गादीला ताकद दिली जाते, त्या मणक्याला ताकद दिली जाते, तिथल्या पॅरास्पायनल मसलला ताकद दिली जाते. काय होतंय, जरी आज तुम्ही ऑपरेशन केलंय किंवा काय, तर ते जे दोन मणके जवळ आले, समजा चौथा आणि पाचवा मणका जवळ आलाय, त्याच्यात गॅप पडून ती गादी दबली, तर आपण ती एकच गादी लॅमिनेक्टॉमीने काढतोय. परत पुन्हा काय होणार आहे, वरचा 3-4 नंबरचा मणका आहे किंवा L5-S1 आहे, तर याच्यात पुन्हा गादी दबवून पुन्हा पुढच्या ऑपरेशनची वेळ तुमची येऊ शकते आणि ही नाही आली पाहिजे. त्यामुळं आपण ट्रीटमेंट करताना या सर्वच मणक्यावर करतो आणि या सर्व मणक्यांना ताकद देतो, जेणेकरून तुम्हाला पुन्हा परत हा त्रास होणार नाही आणि एक जरी तुम्ही ऑपरेशन केलंय तर पुढच्या ऑपरेशनची वेळ परत तुमच्यावर येणार नाही. ज्यांनी कोणी ऑपरेशन केले असतील याच्या आधी ते देखील स्पायनोकेअर ट्रीटमेंट घेऊ शकता, कारण की बऱ्याचदा त्यांना पुढच्या दुसऱ्या मणक्यामध्ये त्रास चालू झालेला असतो, तर त्याची ट्रीटमेंट देखील आपण स्पायनोकेअर ट्रीटमेंटने करू शकता. आता यानंतर मला विचारायचं आहे श्रोत्यांच्या वतीनं आणखी एक प्रश्न तुम्हाला, की आणखी काही घरगुती सल्ला आपण देऊ शकाल का श्रोत्यांना आपल्या? या स्पायनोकेअर ट्रीटमेंट विषयी अजून मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ही 100% आयुर्वेद ट्रीटमेंट आहे, ही विना साईड इफेक्ट आहे. या स्पायनोकेअर ट्रीटमेंटचा खरा शोध हा आचार्य सुश्रुतांनी 5000 वर्षापूर्वी लावलेला आहे. जर योग्य गरज असेल तर ऑपरेशन आपणही करण्याचा सल्ला देतो, परंतु आपल्याकडे आलेल्या 99% पेशंटला ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही, ते या ट्रीटमेंटनेच बरे होतात. घरगुती सल्ला मणक्याला ताकद देण्यासाठी किंवा हाडांची जी झीज होते ती भरून आणण्यासाठी आज मी तुम्हाला एक लाडू सांगतोय. तो जर तुम्ही लिहून घेतला तर जास्त चांगला होईल. यात काय करायचं आहे, डिंक हा तुपात परतून घ्यायचा आहे, खारीक, खोबरे, अहळीव, गोडंबी, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता या गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि याचा एक लाडू बनवायचा आहे.
हा लाडू रोज सकाळी एक उठल्यानंतर अनाशापोटी खायचा आहे आणि त्यानंतर दुधात तूप टाकून घ्यायचं आहे. श्रोते हो, जर तुम्हाला मणक्याचं ऑपरेशन सांगितलं असेल आणि टाळायचं असेल तर आयुर्वेदिक मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील नवले सर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. डॉक्टर स्वप्नील नवले यांचे नवले मणक्याचे हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्रीरामपूर या ठिकाणी. मोबाईल नंबर आहे 9665239858. सर, आपण आज हे मार्गदर्शन केलं. सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.